त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची जास्त. बुद्धी इतकी द्यायची त्यानं देव पाहिला नाही पाहिजे, तो देव झाला पाहिजे. माणसाने देव पाहायचा नाही. पाहून काय करतो? काशीला जातो, झक माराय काशीला. काशीला जाणारे नियम माहिती तुम्हाला काय? काशीचा काशीला जाणारे ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असं नियम आहे. हे बावळट काशीवरून गावात येतात, मी दाव्याचं खात नाही, कानपाड फोडीन. तुला जायला कोण सांगितलं होतं काशीला? झक माराय गेला तू, 7-8 हजार रुपये गेले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वाहिनी निघली, हीच काशी झाली. त्याला गेला काशीला, आणि काशीला जायची हवस आपल्याला नाही, यांना. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बिलालीच त्याला यहीन सगळं गाचपान घेऊन चालली काशी. आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरत या दिवस निघत्या, उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट काऊन बोला? प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवे 12व्या अध्यायात, मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर ते ठाई वेच किजे. म्हणजे काशीला गेल्यावर तुम्हाला मोक्ष मिळेल, पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून गावात येत आहे, मी काशी केली, मी मोतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रसा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच. आणि मी काशीचं लपाड्यावर सगळ्या महाराजांची भाषा आहे, वाराणसी गया पाहिली. आता लागला करंट तुम्हाला मगाचा. एकाशी विजीला 1.5 तास देव चोळून काय करतो? एकानं देव चोळले आणि कुत्रा आलं, त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. काय वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि सुरीचं धन कोणाला लखलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका 3, जेवढं घुसल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे, सुपडा साप मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी